गीता अध्याय 4 श्लोक 42. तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थैर्ज्ञानासिनात्मनः चित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत. तस्माद मधल्या त वर आघात, दज्ञान असा उच्चार करायचा. तस्माद अज्ञान असं ऐकू आलं पाहिजे. तस्मादज्ञान संभूतम, भू दीर्घ आहे, स बरोबर म चा उच्चार होतो. अनुस्वाराचा म. हृत्स्थै, ऋ वर आघात घ्यायचा. ऋ बरोबर त म्हणायचा. अनुस्वाराचा य. हृत्स्थै ज्ञानासिनात्मनः चित्त्वैनं, ची वर आघात, त्व आहे, ची नंतर अर्धा त, मग त्वई, व वर 2 मात्रा आहे. त्वई असा उच्चार ऐकू येऊ दे. चित्त्वैनं अनुस्वाराचा म. संशयै, स वरच्या अनुस्वाराचा उच्चार करायचा. य वरच्या अनुस्वाराचा य असा उच्चार करायचा. संशयै योगमातिष्ठोत्तिष्ठ, तीवर आघात, पुढच्या ठो नंतर अर्धा त म्हणायचा. ठोचा पूर्ण उच्चार करायचा आणि मग अर्ध्या त नंतर ती जो उरतो त्या तीवर पण आघात घ्यायचा. योगम आतिष्ठ उत्तिष्ठ असे शब्द आहेत, ते आपल्या म्हणण्यातनं ऐकू आले पाहिजेत. योगला थांबायचं नाही, मातिष्ठला काही अर्थ नाही आहे. योगम आतिष्ठ असे शब्द आहेत, ते आपल्या म्हणण्यातनं ऐकू आले पाहिजे. भारत. चित्त्वैनं संशयै योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत. तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थैर्ज्ञानासिनात्मनः तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थैर्ज्ञानासिनात्मनः तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थैर्ज्ञानासिनात्मनः तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थैर्ज्ञानासिनात्मनः तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थैर्ज्ञानासिनात्मनः चित्त्वैनं संशयै योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत. 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 तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थैर्ज्ञानासिनात्मनः चित्त्वैनं संशयै योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत. संधी विग्रह. तस्मात् अज्ञानसम्भूतं हृत्स्थं ज्ञानासिना आत्मनः चित्वा एनं संशयं योगम आतिष्ठ उत्तिष्ठ भारत. तस्मात म्हणजे म्हणून, अज्ञानसंभूतम म्हणजे अज्ञानातून निर्माण झालेल्या, अज्ञानातून उत्पन्न झालेल्या, हृत्स्थम म्हणजे हृदयातील, ज्ञानासिना म्हणजे ज्ञानरूपी, असिना म्हणजे तलवारीने, ज्ञानरूपी तलवारीने, आत्मनः म्हणजे स्वतःतील, चित्वा म्हणजे छेदून टाकून, काढून टाकून, एनम म्हणजे ह्या, संशयम म्हणजे संशयाला, योगम म्हणजे योगामध्ये, आतिष्ठ म्हणजे स्थिर होऊन, उत्तिष्ठ म्हणजे ऊठ, भारत म्हणजे हे भारता, हे अर्जुना. अन्वय. तस्मात् भारत हृत्स्थं एनम अज्ञानसम्भूतं आत्मनः संशयं ज्ञानासिना चित्वा योगम आतिष्ठ उत्तिष्ठ.
म्हणून हे भारता, हे भारतवंशी अर्जुना, हृदयामध्ये असणाऱ्या ह्या अज्ञानाने निर्माण झालेल्या स्वतःतील संशयाला ज्ञानरूपी तलवारीने कापून टाकून, छेदून टाकून, समत्वरूपी कर्मयोगात स्थिर होऊन उठ, अर्थातच उठून युद्ध कर. या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला पुन्हा एकदा युद्धभूमीवर आणून सोडतायत. ज्ञानाबद्दल सगळं विवेचन या अध्यायामध्ये भगवंतानी करून झालेलं आहे. आणि अज्ञानातून आपण कर्मनिष्ठा गमावून बसतो. आपल्याला असं वाटतं की आपल्याला पाप लागेल, पुण्य लागेल, किंवा बरं वाटेल, हानी होईल, शत्रू मित्र, ही जी द्वंद्व आहेत हे सगळं अज्ञान आहे. आणि ह्या अज्ञानातून आपण आपल्या कर्मावरची निष्ठा गमावून बसतो. आपल्याला कर्म करू नये असं वाटतं. आता भगवंत पुन्हा एकदा अर्जुनाला युद्धाच्या पार्श्वभूमीवर आणून सोडतायत. भगवंत म्हणतायत की हे जे तुला युद्ध करू नये असं वाटतंय, हे तुझं अज्ञान आहे. स्वजनांना मारून पाप लागेल, स्वर्ग मिळणार नाही, हे जे तुला वाटणारं सगळं आहे ते सगळं अज्ञान आहे. आणि हे अज्ञान कशातून निर्माण झालेलं आहे? तर संशयातून निर्माण झालेलं आहे. मी जे करतो आहे ते योग्य आहे का अयोग्य आहे, असा जो तुझ्या बुद्धीचा गोंधळ उडलेला आहे, त्या संशयातून तुझ्या हृदयामध्ये हे अज्ञान निर्माण झालेलं आहे. आणि अज्ञानातून जो संशय, अज्ञानातून संशय निर्माण होतो, संशयातून अज्ञान निर्माण होतं. हे दोन्ही एकमेकांना पूरक आहे. तुला आधी संशय निर्माण झाला, करावं की नाही करावं, आणि त्याच्यातून तुझ्यामध्ये अज्ञान निर्माण झालं की तुला निर्णय घेता येईना, काय करावं याचा निर्णय घेता येईना. आता भगवंत ह्याच्यावर उपाय सांगतायत की ह्या संशयाला कशाने छेद? तर तुझ्या हृदयात असलेल्या ज्ञानरूपी तलवारीने छेदून टाक. अर्जुनाला हा समत्व बुद्धियोग प्रथम माहितीच होता. गुरुकुलामध्ये सर्व मुलांना हे शिकवलं जातं की समत्वानी कसे निर्णय घ्यावे. पण युद्धासारख्या कठीण प्रसंगी जेव्हा स्वजन समोर दिसले तेव्हा अर्जुनाचा तो समत्वयोग ढळला होता. आता भगवंतानी पुन्हा एकदा त्याला आठवण करून दिली की तुझ्यातल्या ज्ञानानी, तुझ्यातलाच संशय तू छेदून टाक. इथे तलवार असं म्हटलंय ज्ञानाला. ज्ञानाच्या द्वारे संशय छेदता येतात, म्हणून ज्ञानाला तलवार असं म्हटलेलं आहे. तलवार काय करते? तर अनेक गोष्टींना तोडते. म्हणून ती तलवार म्यानात ठेवावी लागते. हा दृष्टांत सगळं आपल्याला समजून घ्यायला हवा की ज्ञान ही तलवार आहे. ज्ञान ही तलवार जरी शत्रूला मारण्यासाठी वापरली तरीसुद्धा ज्ञानरूपी तलवारीचे काही धोकेसुद्धा आहे. तलवार जर म्यानात ठेवली नाही तर ती तलवार योद्ध्याला स्वतःलाच घात करण्याची शक्यता असते, इजा करण्याची शक्यता असते. म्हणून ज्ञानरूपी तलवार भगवत शरणागती रूपी म्यानामध्ये ठेवावी लागते. आणि ज्ञानरूपी तलवार आपल्यालाच स्वतःलाच कशी घातक असते? तर ज्ञानी माणसाच्या ठिकाणी अहंकार प्रचंड निर्माण होतो आणि तोच अहंकार त्या ज्ञानी माणसाला घातक ठरतो. म्हणून इथे ज्ञानाला तलवारीची उपमा दिलेली आहे. आता आपल्याला आपल्याच तलवारीचा त्रास व्हायला नको असेल तर ती ज्ञानरूपी तलवार भगवंताच्या आश्रयानी हृदयामध्ये धारण करायची. भगवंतानीच मला हे ज्ञान करून दिलेलं आहे. ज्ञानप्राप्तीमध्ये भगवंताचा आशीर्वाद ही मुख्य गोष्ट होती, हे पक्क लक्षात ठेवायचं. इथे गीतारूपी भगवंतानी आपल्याला सहाय्य केलं आहे, म्हणून आपल्या मनातील सगळा संशय नष्ट झाला आहे, हे लक्षात ठेव. आणि त्या ज्ञानरूपी तलवारीचा उपयोग तुझ्यातल्या अज्ञानाला, संशयाला छेदण्यासाठी कर.
जेव्हा तू तुझ्यातल्या ज्ञानाच्या द्वारे तुझ्यातला संशय काढून टाकशील, तेव्हा कर्मयोगामध्ये, समत्व बुद्धियोगामध्ये तू स्थिर होशील. असा समत्व बुद्धियोगामध्ये स्थिर होऊन एकनिष्ठपणे तू तुझं कर्म, युद्धाचं कर्म, माझं कर्म आहे, परमात्म्याचं कर्म आहे, ह्या भावनेनी उठ आणि हे तुझ्या वाट्याला आलेलं धर्मयुद्ध तू कर. उत्तिष्ठ एवढंच म्हटलंय, पुढे युद्ध कर असं म्हटलेलं नाही आहे. शहाण्यास अधिक सांगणे न लगे. संशय नष्ट झाला, अज्ञान नष्ट झालं की मनुष्य स्वतःचं कर्म उत्तम प्रकारे करतो. भगवंतानी अर्जुनाला हा आदेश दिलेला आहे, पण तो आदेश आम्हाला सगळ्यांना आहे. जेव्हा जेव्हा कुठल्याही कर्माबद्दल संशय निर्माण होतो, काय करावं काय करू नये असं अज्ञान निर्माण होतं, तेव्हा तेव्हा हा श्लोक म्हणायचा, सगळी मरगळ झटकून टाकायची. भगवंत जणू काही आपल्याला म्हणतोय, उठ आणि तू तुझं कर्म कर. असा विश्वास ठेवून भगवंतानी सांगितलं आहे, भगवंताची आज्ञा आहे, असा विचार करून समत्वरूपी बुद्धियोगामध्ये स्थिर व्हायचं आणि शरीराने परमेश्वराची कार्य परमेश्वराला अर्पण करून करत राहायचं. हे या पूर्ण अध्यायाचं सारांश इथे या श्लोकामध्ये भगवंतानी सांगितलेलं आहे. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थै ज्ञानासिनात्मनः चित्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत. हरि ओम तत्सत. ज्ञान कर्म संन्यास योग नावाचा 4था अध्याय इथे पूर्ण झाला.